हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आमच्याकडे रोट आहेत, म्हणजे कानबाईचे रोट असतात। ते काल पहिल्या दिवशी भाजी भाकरीचं असतं आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचे असते। खानदेशातली ती रीत आहे। श्रावणामध्ये कानबाई असते, बऱ्यापैकी प्रत्येक घरात असते ना। हां, प्रत्येका घरात रोट आहेत। मग त्यासाठीच मग आता पूजा वगैरे आम्ही मांडलेली आहे। आता आमची तयारी झाली आहे। दुर्वा पण क्लासवरून आलेली आहे। आता पूजा आता आम्ही करून घेतो, मांडून वगैरे आईंनी केलेली आहे। स्वयंपाक पुरणपोळीचा आम्ही केला, मग आता पूजा करून घेतो। तोपर्यंत बाय। आज पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता म्हणून संध्याकाळी थोडं लवकरच स्वयंपाकाला लागलो। मी एकीकडे डाळ शिजवून घेतली आणि त्यानंतर ह्यामध्ये गूळ टाकला होता पुरण करण्यासाठी। आणि एकीकडे आईंनी हे असे दिवे बनवतात, मग ते दिवे बनवून आणि ते असे उकडवून घेतात पाण्यामध्ये। मग ते आईंनी बनवले होते आणि ते उकडायला बाजूला ठेवले होते। मग ते एकीकडे मग माझं पुरण बनवून झालं होतं, म्हणून म्हटलं थंड होईपर्यंत पुरण रांगोळी बाहेर छानशी काढून घ्यावी, कारण या देवींची पूजा संध्याकाळची असते, म्हणून मग मी संध्याकाळीच रांगोळी काढायला घेतली। त्यानंतर मग रोट आम्ही असे बनवून घेतले होते। मग ते रोट म्हणजे काय, तर पुरणपोळी असते, मग ते पुरणपोळींचे रोट बनवले आणि मग आईंनी एकीकडे पूजा मांडून घेतली। मग ते रोट बनवून झाल्यावर ते एका यामध्ये ठेवून त्याच्यावरती असे 2 दिवे मगाशी उकडवले होते तेच होते, मग ते दिवे वगैरे आईंनी त्यावर ठेवले आणि छानशी पूजा वगैरे व्यवस्थित मांडून घेतली। आणि त्यानंतर मग आईंनी सांगितलं तसं त्यांनी स्वतः पहिली पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग प्रत्येकाने एकेकाने त्या देवींची पूजा पण करून घेतली। राधाला घेऊन पप्पा आणि राधाचे काका दोघंजणं बाहेर गेले होते, त्यामुळे घरात शांतता होती। त्यामुळे मग ती बाहेर गेल्यामुळे मग आम्ही आमचे बाकीचं जे होतं पूजा वगैरे मांडणं ते सगळं पूर्ण केलं आणि त्यानंतर पूजा मांडली, मग फोन केला, मग तेव्हा ते सगळेजण घरी आले। हे सर्वजण घरी आले तेव्हा ऑलरेडी पूजा वगैरे मांडून झाली होती, सर्व रेडी झालं होतं आणि मगच ह्यांना बोलवलं। मग त्यानंतर मग दुर्वा आली की दुर्वाचं होतं पहिले मला पूजा करायची, मग सर्वात पहिले दुर्वानी पूजा करून घेतली। त्यानंतर मग दुर्वाचा नंबर झाला की मग एकेकाने करून सर्वांनी कानबाई मातेची सगळी पूजा छानशी करून घेतली। कोणताही आमच्या घरात धार्मिक कार्यक्रम असेल तर सर्वात पहिली दुर्वासुद्धा उत्साहाने तेवढीच तिला आवड असते, त्यामुळे ती म्हणणं असते की हां मम्मा मी पण करते, तुम्ही करता तसं आम्ही करतो। मग सगळ्यात पहिली तिनेच पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग एकेकाने मग नेहादींनी, नंतर काकांनी दुर्वाच्या त्यांनी पूजा केली। त्यानंतर मग आम्ही पूजा करायला सुरुवात केली। मला तर काय एवढं माहिती नव्हतं, कारण गेले 2-3 वर्ष आम्ही गडचिरोलीला होतो आणि तिकडे असल्यामुळे मग श्रावणामध्ये या देवींची पूजा असते, मग ते त्यामुळे काय एवढ्या लांबून तर येणं त्यावेळेस शक्य नव्हतं।
त्यामुळे मग आता ह्यांची इथे ट्रान्सफर झाल्यामुळे आम्ही आता इथे शिफ्ट झालो. त्यामुळे मग आई सांगत होत्या मला अशी पूजा कर, इकडे पूजा करून घे, देवींची पूजा कर, मग देवाऱ्यात पण पूजा करून घे. आणि मग त्यांनी जसं सांगितलं तसं मग मी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर राधाला म्हटलं उतर खाली, तर राधाची इच्छा नव्हती. राधाला पप्पाने घेऊनच पूजा करायची होती. त्यामुळे मग ती त्यांच्याच बरोबर ती तशीच थांबली, पण ती काय खाली उतरायचं नाव तिनं घेतलं नाही. नंतर मी सुद्धा तिला माझी पूजा झाल्यावर म्हटलं राधू ये माझ्याजवळ, थोडंसं मी घेते, पप्पांना पूजा करू दे. पण नाही, मला पप्पांकडेच बसायचं. माझे पप्पा सुट्टीच्या दिवशी घरी जेव्हा येतात तेव्हा मग राधा पप्पांना सोडत नाही, कारण 4-5 दिवस ते तिकडे असतात नोकरीमुळे. आणि सॅटर्डे संडेला वेळ मिळाला तर येतात. मग आली की राधा मग पप्पाच पाहिजे, बाकी मग कुणीच नको, असं असतं राधाचं. पाया पड पहिले, हात जोड, हात जोड. नमस्कार कर राधा, नमस्कार कर. करा. टेकवा. नमस्ते 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 नमः या देवी सर्वभूतेषु ज्ञानापाणि संस्था. नमस्ते 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 नमो नमः. दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुरी, जन्म मरण तेवारी, हारी पडलो आता संगणनी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरी तारकसंजीवनी, जय देवी प्रसन्न वदने निराशा, देशापासून थोडी थोडी हताशा, थोडी हताशा, आंबे तुझं वाचून पूर्ण निराशा. रोटांचा कार्यक्रम पूर्ण झाला. आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि आज थोडंसं ते पूजा 7-7:30ला करायची असते, म्हणून ती आईंनी आमची थोडीशी लवकर झाली आज पूजा. आणि त्यामुळे मग लवकरच पूजा झाली. मग जेवणं पण लवकर पटापटा आवरली आणि मग सगळं लवकर झालं. त्यामुळे आज आवरून पण लवकर झालं आहे आमचे. मग आजच्याला इथेच थांबते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर राधा आली आहे. ये राधा, इकडे इकडे. राधा तू काय करते इथे? बाय कर, बाय करा. चलो सोडते ना मग मी. बाय तर कर. चला आता मग आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. मग फ्लाइंग किशी दे, छानशी छानशी.